आरएसएस लोक कल्याण 1993 समिति नागपुर ने आज से ठीक 31 साल पहले 9 मई 1993 को डॉक्टर हेडगेवार रक्त केंद्र की पहल की शुरुआत की थी। ब्लॉसमिया और सिकल सेल रोगियों को उचित और नियमित रक्त आपूर्ति सुनिश्चित करने की इच्छा से समाज को यह आवश्यक सेवाएं प्रदान करते हुए डॉक्टर हेडगेवार ब्लड बैंक ने पिछले 31 वर्षों में लगातार अपनी सेवाओं को विश्व स्तरीय उपकरणों और प्रौद्योगिकी के साथ ही अद्यतन किया है। यह सेवा केवल मध्य भारत में ही उपलब्ध है। 9 मई 2024 को 32वें स्थापना दिवस के अवसर पर अपने रक्त केंद्र में विकिरण सुविधा उपलब्ध करने की घोषणा वे कर रहे थे। इसकी जानकारी आयोजित पत्र परिषद में इन्होंने दी। 1993 ला जेव्हा फक्त गव्हर्नमेंटच्या 2 ब्लड बँक्स होत्या आणि तेव्हा जे थॅलेसेमिया पेशंट होते त्यांना रक्त पुरवठा हा जो व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नव्हता आणि तेव्हा बऱ्याच लोकांचा असा जीव जायचा। त्याच्यामुळे संघाच्या माध्यमातून असा विषय आला की आपण या आरोग्य क्षेत्रामध्ये काहीतरी काम करायला हवं आणि त्या दृष्टीने जवळजवळ तेव्हा तत्कालीन जे संघाचे सरसंघचालक होते श्री बाळासाहेब देवरस यांच्यापर्यंत तो विषय नेला आणि त्यांनी सांगितलं की बुवा हे इतकं सोपं काम नाही आहे, तुम्ही पहिले याच्यावरती अभ्यास करा आणि याच्यामध्ये लोक तयार करा। तर जवळजवळ आपल्या सगळे स्वयंसेवक जे आहेत त्यांनी 1000 लोकांचा ब्लड ग्रुपिंग आणि सगळं करून तो विषय त्यांच्याकडे नेला आणि मग त्याच्यानंतर त्यांनी हे डिसिजन घेतलं की आपण ब्लड बँक इथे सुरू करायला पाहिजे। परिवारातले पण बरेच मुलं त्या याच्यामध्ये दगावले आणि तेव्हापासून 1993 ला 9 मेला या रक्तपेढीची स्थापना झाली आणि फक्त या विषयामध्ये आम्ही प्रायोरिटी देतो की यांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे रक्त कसं देता येईल या दृष्टीने आपण त्या लोकांना सपोर्ट करत आलो। तेव्हा एक 10, 12, 15 पेशंट होते, आज जवळजवळ 87 लोकांना आपण ते देतोय आणि थॅलेसेमिया रुग्णांचा खूप मोठा ओघ रक्तपेढीकडे आहे आणि जेवढे जास्तीत जास्त पेशंट येतील तेवढ्यांना मी अडॉप्ट करून त्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करू। त्यामुळे आता असं आहे की बहुत जवळजवळ आम्ही दर महिन्याला 1500 ते 1800 रक्तपिशव्या गोळा करतो, पण या पर्टिक्युलर या दिवसांमध्ये लोक शिबिरांचं पण आयोजन करत नाही, कारण उन्हाळा इतका असतो की त्यांना असं वाटतं की बाबा आपण रक्त दिल्यामुळे आपल्याला काही होऊ नये या दृष्टीने लोक समोर येत नाही। तर त्या माध्यमातून रक्तदान करून असं काही फरक पडत नाही तसा, आणि ते जर असं थंड याच्यामध्ये घेतलं, कूलर्स लावले किंवा हॉल वगैरे चांगला असला, पंखे वगैरे असले तर असं काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामध्ये। त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं आणि हा जो विषय आहे की रक्तदान कमी झाल्यामुळे लोकांना आपण ते देऊ शकत नाही, त्याच्यामध्ये खूप जास्ती एफर्ट्स आम्हाला घ्यावे लागतात। आम्हाला ते करावंच लागतं, पण ते लोकांनी समोर येऊन जर केलं तर ते जास्तीत जास्त रक्तदान झालं तर आम्हाला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही आणि सगळे वर्क जे आहे ते सुरळीतपणे चालू राहील। मी अशोक पत्की रक्तपेढीचे सचिव म्हणून कार्य करतो आणि डॉक्टर तुंगार मेडिकल डायरेक्टर म्हणून इथे 25-30 वर्षापासून काम करतात। अपोलन, अ वेंचर ऑफ जीएसटी। अब आपकी जिंदगी में होगा खुशियों का आगमन, क्योंकि आपको आपके शरीर से होने वाले दर्द से मिलेगा आराम। फिर चाहे आप बिजनेस वुमन हो या फिर हाउसवाइफ, रोजमर्रा की जिंदगी से होने वाली तकलीफों से मिलेगा छुटकारा। ऑल टाइप्स ऑफ फुल बॉडी मसाज चेयर और रियल 4D बॉडी मसाज सिस्टम, LCD टच स्क्रीन रिमोट कंट्रोलर फॉर इजी कंट्रोल ऑफ द सीलिंग, auto foot extension for taller individual and longer leg. If you want to know more about our products, please contact us 7030044447. Our address 34 Venkatesh Complex, Nandanvan, Nagpur.